नमस्कार मंडळींनो, सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये कर्जमाफीचा प्रश्न आहे आणि यावर जे काही आंदोलनं होत आहेत यावर आता सरकारनं सुद्धा बरेच निर्बंध घालण्याचं ठरवलेलं आहे आणि काही प्रमाणात घातलेले सुद्धा आहेत. आता सध्या मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा 29 ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी इथं उपोषण करू किंवा मुंबईला जाऊ म्हणजे अशी निश्चितता त्याच्यात दाखवलेली नाही. त्याच्यानंतर ओबीसी नेते म्हणून घेणारे लक्ष्मण हाके यांनी सुद्धा 1 सप्टेंबरला मुंबईला आंदोलन करणार असं सांगितलेलं आहे. आता तसं पाहिलं तर लक्ष्मण हाके यांचं जे काही आंदोलन असतं ते मनोज जरांगे पाटलावर अवलंबून असतं. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जर बघितलं असेल तर मनोज जरांगे पाटील ज्या वेळेस मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करतात, ज्यावेळेस त्यांच्या कुठंतरी सभा होत असतात, ज्यावेळेस त्यांचं उपोषण होत असतं, आंदोलन होत असतं, फक्त त्याच वेळेस लक्ष्मण हाके यांना जाग येते आणि लगेच ते विरोधात आंदोलन करायला सुरू करतात. आता मनोज जरांगे पाटलांचं बघितलं तर त्यांचं मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन असतं, ना की कोणत्याही समाजाला विरोध करून किंवा कोणत्या समाजाचं आरक्षण काढून मराठा समाजाला द्यावं अशी त्यांची मागणी नसती. आणि लक्ष्मण हाकेचं बघितलं तर ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील आंदोलनाची भूमिका घेतात त्यावेळेस लक्ष्मण हाके लगेच आंदोलनाला सुरुवात करतात. आणि आत्तापर्यंत तर आता इतिहास तर तुम्ही सगळ्यांना पाहिलेलाच आहे. आता हे जे 29 ऑगस्टचं आंदोलन करण्याचं ठरवलं की लगेच लक्ष्मण हाकेंनी 1 सप्टेंबरची तारीख मुंबईला आंदोलन करायचं ठरवलं. त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघितले असतील. मात्र यामध्ये महत्त्वाचा प्रश्न एक आहे, समाज कोणताही असो, मराठा असो की ओबीसी असो, जसं आता मनोज जरांगे पाटील हे समाजाला मिळावं म्हणून काम करत आहेत आणि लक्ष्मण हाके हे मराठा समाजाला मिळू नाही म्हणून विरोध करीत आहेत. पण जर ते ओबीसी समाजासाठी काम करत असतील तर मग त्यांनी आत्तापर्यंत ओबीसी समाजाला काहीतरी मिळावं. कारण ओबीसी समाजाचे प्रश्न काही कमी नाहीत. आज नोकऱ्याचं प्रमाण नाही, नोकऱ्या लागत नाहीत, त्यावर किंवा जे काही इतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतात यावर कधी लक्ष्मण हाके बोललेलं तुम्ही तरी पाहिलं आहे का? आता असंही वाटू देऊ नका की मी मनोज जरांगे पाटील यांची बाजू सांगतोय, तसा भाग नाही. एक विचार करायचा की मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षण हे मिळावं म्हणून आहे. आणि तसं पाहिलं तर तुम्ही आता छगन भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगितलं आहे की मनोज जरांगे पाटलाचा जो लढा आहे तो सरकारशी आहे, आमच्यासोबत नाही. कारण ते त्यांना मिळावं म्हणून ते करत आहेत. त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. त्यावर लक्ष्मण हाकेंनी त्यांनासुद्धा बऱ्याच गोष्टी सुनावल्या, त्या आपण मीडियामध्ये बघितल्या असतील. मात्र हे आंदोलनं जे करायचं ठरवलेलं आहे मुंबईत. आता मुंबई ही राज्याची राजधानी, मुंबईची जनता मोठी आणि तिथं कोणालाही या आंदोलनाच्या माध्यमातून त्रास होऊ नये म्हणून राज्याच्या गृहविभागानं सुद्धा अगोदरच काही तयारी करून ठेवली. आणि तसं पाहिलं तर राज्याचा गृहविभागाचा काही विषय नाही, कारण त्या या अशा बऱ्याच आंदोलनाला अशा भूमिका घेत असतील. तुम्ही आता रविकांत तुपकर यांचं शेतकरी संघटनेचं आंदोलन मुंबईला करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांची क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि त्या माध्यमातून मुंबईला जाऊन जी काही कर्जमाफी योजना राबवली जात आहे, या कर्जमाफीच्या योजनेमध्ये जर पैसे कमी पडत असतील, जे नियमित शेतकरी आहेत त्याला 2 लाख रुपये देण्याची मागणी, जे 2017 किंवा 2019च्या कर्जमाफीत बसत नाहीत अशा शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी देण्यात यावी. आणि जर राज्य सरकारकडे पैसे नसतील तर 27 तारखेचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे. आणि 27 तारखेला मुंबईत येऊन जे काही मंत्र्यांचे बंगले असतील, त्यानंतर मंत्र्यांच्या गाड्या असतील, त्यांचा प्रतिकात्मक लिलाव करू आणि त्या लिलावामध्ये आलेले पैसे मग सरकारला देऊ आणि कर्जमाफीसाठी वापरा असं सांगू. असा आंदोलनाचा पवित्रा त्यांनीसुद्धा घेतलेला आहे. मात्र त्यांना पोलिसांच्या माध्यमातून एक नोटीस देण्यात आली की तुमच्यामार्फत कोणालाही त्रास होणार नाही, तुम्ही असं काही करणार नाहीत, असं केल्यास तुमच्यावर गुन्हे होतील वगैरे वगैरे. आता कोणतंही आंदोलन असलं, तसं पाहिलं तर ज्या काही मागण्या असतात या मागण्या ऐकून सरकारनं त्यावर काहीतरी धोरण ठरवणं किंवा ज्या योग्य मागण्या आहेत त्या पूर्ण करणं हा सरकारचा उद्देश असला पाहिजे. मात्र सध्या राज्यात काय चालू आहे, सरकार म्हणील बस तेच जनतेनं ऐकायचं. जनता काय म्हणते किंवा जनतेच्या गरजा काय आहेत यावर अजिबात लक्ष द्यायचं नाही असा कार्यक्रम सुरू आहे. आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईत आंदोलन होणार. या अगोदर तुम्ही बघितलं असेल तर मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन म्हणजे काय लहान नसतं.
बंदी मुंबई मराठ्यांनी व्यापून टाकली होती, म्हणजे भगवेमय मुंबई झाली होती. मी सुद्धा त्या आंदोलनात गेलो होतो. मुंबईतल्या लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया होते की आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. मात्र हे आमच्या लक्षात आलं की ज्या महाराष्ट्रात देशात हे मराठे राहतात, या मराठ्यांनी इतिहास घडवलेला आहे हे आम्हाला माहीत झालं. अशा सुद्धा बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात. आता राज्याच्या गृह विभागानं काय ठरवलंय, मुंबईत फक्त आझाद मैदान, एकच मैदान फक्त आंदोलनासाठी, आणि त्यासाठी सुद्धा जसं मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाचं मागचं 4-5 दिवस झालं होतं, आता तसं नाही. परवानगीच्या अगोदरच त्यांनी काही गोष्टी ठेवल्या. त्यामुळे एका दिवसासाठी फक्त सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंत आंदोलन करता येणार, त्यानंतर मैदानात थांबता येणार नाही. तसेच एका आंदोलनासाठी फक्त 5,000 आंदोलकांनाच त्या मैदानात येता येणार. आता गृह विभागाच्या आदेशानुसार मुंबईत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान फक्त हेच अधिकृत ठिकाण राहणार. या मैदाना व्यतिरिक्त इतर कोणत्याही भागात आंदोलन, धरणे, जाहीर सभा किंवा तत्सम कार्यक्रम घेता येणार नाहीत. आंदोलनासाठी निश्चित करण्यात आलेल्या क्षेत्राच्या सीमा मुंबई जिमखाना, महापालिका मुख्यालय, हजारीमल सोमानी मार्ग आणि मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्र यांच्याशी संबंधित आहेत. या निश्चित व्यवस्थेबाहेर आंदोलन करण्यास परवानगी नसेल. त्यामुळे मंत्रालय, विधान भवन, आझाद मैदानाबाहेरील प्रमुख रस्ते किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी मोठा जमाव करून आंदोलन करण्याचा पर्याय आंदोलकासमोर राहणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे पुन्हा आंदोलनाला ह्या वेळ आहे, आणि हे आंदोलनाला जे काही बंधनं घालायचे, तर इतर जे काही मुंबईमधले लोक आहेत याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यासाठी, कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे, कोणत्या अधिकाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे याच्यासाठी ही काळजी. मात्र यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रातील जनता आज कोणता त्रास भोगते, सर्वात मोठा वर्ग असणारा शेतकरी. आणि सध्या जी कर्जमाफीची प्रक्रिया राबवणं चालू आहे, आता त्यावर तर मी या व्हिडिओत जास्त बोलणार नाही. हे तुम्हालाही माहिती की शेतकऱ्यांच्या काय हालापेष्ट आहेत. सध्या अल निनोचं वातावरण आहे, शेतकरी कोणत्या गर्तेत आहे, सोयाबीन वाळून चाललं आहे, कापूस वाळून चालला आहे, शेतकरी परेशान आहे. कर्जमाफीची प्रक्रिया राज्य सरकार त्याला जशी राबवायची तशीच राबवणं चालू आहे. मग जनतेला कितीही त्रास झाला तरी चालतो, मात्र मुंबईतल्या लोकांना त्रास होऊ नये, मंत्र्याला त्रास होऊ नये, अधिकाऱ्याला त्रास होऊ नये याची सरकार मात्र काळजी पुरेपूर घेत आहे. आता तुम्हाला सांगतो पुन्हा, या आंदोलनासाठी वारंसुद्धा महत्त्वाचे. शनिवारी आणि रविवारी आंदोलन करता येणार नाही. आता त्यामध्ये कठोर नियम थोडक्यात सांगतो तुम्हाला. फक्त एकाच दिवसाची परवानगी राहणार. 6 वाजेनंतर तिथं जर थांबलं तर कारावास होणार. शनिवार रविवार आंदोलनाला बंदी असणार. गर्दीवर फक्त 5,000ची मर्यादा. वाहने, प्राणी म्हणजे बैलगाड्या, ट्रॅक्टर हे असे आंदोलनात आणता येणार नाहीत. कारण मागच्या आंदोलनात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात लोक ट्रॅक्टर, पिकअप, टेम्पो जे असेल ते वाहन घेऊन आले होते. त्यामुळे यावर सुद्धा बंदी आणली. त्यानंतर तंबू आणि लाऊडस्पीकरवर निर्बंध. त्याच्यानंतर साहित्यावर मर्यादा. 9x6 फुटापेक्षा मोठा बॅनर, झेंडा वापरण्यास मनाई. तसेच झेंड्याची काठी 2 फुटापेक्षा मोठी नसावी. आणि लाठ्या, तलवारी, भाले बाळगण्यास सक्त मनाई. असे बरेचसे निर्बंध या आंदोलनावर घातलेले आहेत. मग आता या राज्य सरकारनं कसंही राहिलं तर जमतं, मात्र जनतेनं या गोष्टी करायच्या नाही. जर या राज्य सरकारच्या पक्षाचा कोणता कार्यक्रम असला तर तिथं कितीही गर्दी आली ती चालते, वाहनं कितीही आणले तरी चालतात, या सगळ्या गोष्टी चालतात. मात्र हे जे काही आंदोलक आहेत, मग त्यामध्ये आता ओबीसीचे आंदोलक असू, मराठा समाजाचे असू का शेतकरी आंदोलक असू, मात्र यांच्यासाठी हे कठोर नियम आहेत. आता यावर तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.